बाभळगाव येथे जागृती शुगरच्या वतीने 9 मेगावॅट क्षमतेचा सोलार ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ। माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, आदरणीय सौ सुवर्णाताई देशमुख, आदरणीय धीरज देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। राज्याच्या साखर उद्योगात उच्च स्थानावर कार्य करत असलेल्या देवणी तालुका ताळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजच्या वतीने लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे 9 मेगावॅट क्षमतेचा सोलार ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पाचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री, जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष, सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख व आदरणीय सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्या हस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून प्रकल्पाचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला। तत्पूर्वी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले धनेगाव तालुका येथील श्री रोकडेश्वर देवस्थान येथे मनोभावे दर्शन घेऊन आरती केली व आशीर्वाद घेतले। या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणीय ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार असून शाश्वत विकासासाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे। महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा देखील वीज उपलब्ध होऊ शकणार आहे। साखर उद्योगात मांजरा परिवारातील साखर कारखान्याचे उत्तम कार्य करत असून यातून इतरांना प्रेरणा मिळत आहे। यावेळी जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, आदित्य ग्रीन एनर्जी प्रा लिमिटेड संचालक आदिनाथ सांगवे, संचालक विपुल जोईचर, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, जागृती शुगरचे संचालक दिलीप माने, रेना साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, 21 शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव, रेना साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्याम भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, गणपतराव बाजुळगे, जागृती शुगरचे तज्ज्ञ संचालक बालाजी बिराजदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष देशमुख, विलास साखर कारखान्याचे संचालक रवींद्र काळे, रेना साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, सचिन दाताळ, प्रताप पाटील, संभाजी सूळ, सुभाष घोडके, बाळासाहेब कदम, बादल शेख, अविनाश देशमुख, जागृती शुगरचे जनरल मॅनेजर गणेश येवले, जागृती शुगरचे मुख्य शेतकरी अधिकारी रामानंद कदम यांच्यासह मांजरा परिवारातील संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मान्यवर उपस्थित होते। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।